रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादश पंढरपूर. सर्व भावी भक्तांना वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज एकादशी निमित्त श्री आचार्य परमेश्वर महाराज यांचे आत्ता प्रवचन होत आहे. तर सर्व भक्त मंडळी वारकरी मंडळींनी प्रवचनाचा लाभ घ्यावा. तर मी आपणाला प्रवचन दाखवतो. धन्यवाद. नाही चैतन्य जैसा महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय दातुं मनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कीर्तनरङ्गे हरिरङ्गलासे एवो निस्कन्दी मगवैसलासे श्रीरामनामे अति प्रीति जाला तोनिं राजनयनी तुम देखीला. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तोच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ज्या भावनेनं ज्या श्रद्धेनं ज्या निष्ठेनं आपण या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर या पंढरपूर भूमीमध्ये आपण काल पोहोचलेलो आहोत. आज महापर्व आहे. आजची जी एकादशी आहे ही हिला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. आणि आपण महापर्वाच्या अशा या ठिकाणी अतिशय शुभप्रसंगी या ठिकाणी आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत. मायबापू, उदंड ऐकिले उदंड वर्णिले. अनंत ह्या भारतामध्ये अनंत तीर्थक्षेत्र असतील, अनंत देवस्थानं असतील, अनंत अनंत सर्व असेल. परंतु मायबापू महाराज म्हणतात, ऐसे चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटीवर देव कोठे. आशी चंद्रभागा आणि असा पंढरीश परमात्मा पांडुरंग संपूर्ण या ठिकाणी विश्वामध्ये असं कुठंच पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही सर्व सुज्ञ आहात, बुद्धिजीवी आहात. आपण सर्व आता त्या ठिकाणी इंटरनॅशनल किंवा आपण सर्व आता विज्ञान युगामध्ये सर्व वावरणारी माणसं आहोत. जगामध्ये, फक्त भारतामध्ये म्हणत नाही बरं, जगामध्ये फक्त विश्वामध्ये असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, देवस्थानांना गर्दी होत असेल लक्षात ठेवा. परंतु पांडुरंगा करता एक 20 दिवस पायी पायी चालत येणारा जगामध्ये असा एक नंबर सोहळा आहे. लक्षात ठेवा. जगामध्ये असा सोहळा तुम्हाला जगात पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा. आणि सर्व कोण, सर्व अधिकारी व्यक्ती, असं इथं काही नाही, सर्व स्तरातील व्यक्ती पांडुरंगासाठी 20 दिवस चालत येतात. मग तुम्ही माऊलीचा सोहळा म्हणू नका, जगद्गुरु तुकोबारायांचा सोहळा म्हणू नका, नाथ महाराजांचा, त्र्यंबकेश्वर, प्रत्येक सर्व महाराष्ट्रातील अनेक संतांबरोबर येणारे सर्व वारकरी असं जगामध्ये तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, ऐसा विटेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास. असे संत, असे हरिदास, असे वैष्णव. महाराज कोणी काही म्हणो, प्रापंचिक जीवनातून 20 दिवस वेळ काढून 20 दिवस प्रापंचिक जीवनाला बाजूला सोडून देवासाठी येणं ही परमार्थातली फार मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. एवढं सोपं नाही. लक्षात ठेवा. आणि तुम्ही सर्वजण त्याचे अधिकारी आहात. कोणी काही म्हणो, पण तुम्ही तेवढे दिवस तरी तुम्ही त्याच्यापासून वेगळे झालेले आहात. लक्षात ठेवा. आणि तेवढे तुम्ही सर्वजण वेगळे होऊन इथं आलेले आहात. ह्या अनुषंगानं ही फार मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी जो सेवेकरता श्लोक निवडलेला आहे तो श्लोक असा आहे की अद्वेष्टा सर्व भूताना. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाचा निमित्त करून तुम्हा आम्हाला उपदेश केलेला आहे की भक्ती ज्यावेळेस अशी अंगामध्ये ओतप्रोत भक्तीच्या ज्यावेळेस संचार होतो ना, हो, भक्तीचा ज्यावेळेस आपल्या मानवी शरीरामध्ये संचार होतो त्यावेळेस भक्तीची काही फलश्रुती आहे.
जोपर्यंत भक्तीचा संचार होत नाही, भक्ती सामान्य नाही. उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे. ही भक्ती माता नारदांचा आणि भक्तीचा संवाद सांगत असताना भक्ती आणि नारदांचा संवाद आला शास्त्रामध्ये. तर नारद महर्षी भक्तीला विचारत असताना भक्ती माता सांगते की मी द्रविड देशामध्ये जरी उत्पन्न झाले असेल, उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे. महाराष्ट्राचं नाव शास्त्रामध्ये आलेलं आहे, लक्षात ठेवा. क्वचित क्वचित महाराष्ट्रे असे शब्द आलेले आहेत. आणि त्याला विचारलं तू कोण आहेस? तिने सांगितलं अहम भक्तिरिति ख्याता यमामे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. तिने सांगितलं हो, क्षणम तिष्ठ मच्छिंता मपिनाशयन दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. साधो क्षणम तिष्ठ, क्षणभर थांबा. नारदांना सांगितलं भक्तीनं थोडं थांबा. आणि थोडं थांबल्यानंतर तिला सांगितलं की क्षणम तिष्ठ मच्चिंता मपिनाशयन दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. सर्व दोष सर्व हरण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. सर्व भाग हरम परम. आणि भक्ती ज्यावेळेस अंगीभूत होते, भक्ती ज्यावेळेस अंगामध्ये ओतप्रोत अशी संचरली जाते, त्यावेळेस त्या भक्ताची जी लक्षणं असतात ती लक्षणं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहेत. अद्वेष्टा, कोणत्याही प्राणी मात्राचा द्वेष न करणं हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे, लक्षात ठेवा. कोणत्याही प्राणी मात्राचा द्वेष न करणं हे भक्ती संप्रदायातलं पहिलं लक्षण आहे. अद्वेष्टा, अ म्हणजे नाही, अ शब्द निषेधार्थ असतो संस्कृत मध्ये, आणि द्वेष म्हणजे कोणत्याही प्राणी मात्राचा द्वेष न करणं हे भक्तीतलं पहिलं रहस्य आहे, लक्षात ठेवा. किती त्याच्यावर उदाहरण सांगता येतील, लक्षात ठेवा. अजिबात कोणाचा द्वेष करत नाही, लक्षात ठेवा. उदाहरण दिलं पृथ्वीचं. पृथ्वी असं कधी म्हणते का हो की हा चांगला आहे याला जागा द्यायची, हा वाईट आहे याला जागा द्यायची नाही, असं पृथ्वीने कधी ठरवलं का? पण ज्ञानेश्वर महाराज पृथ्वीचं उदाहरण देत असताना सांगतात की महाराज म्हणतात की अधम तरी अव्हेरिजे. हो, अधम असेल त्याचा अव्हेर करायचा. उत्तमा ते धरिजे, उत्तमा ते धरिजे, अधम तरी अव्हेरिजे, ही काहीच नेनिजे वसुधा जीवी. वसुधा नाम पृथ्वी. पृथ्वी असं कधी म्हणत नाही की उत्तमाला जागा द्यायची आणि जो नीच आहे किंवा जो अधम आहे त्या अधमाला जागा द्यायची नाही, असं पृथ्वी कधी म्हणत नाही, लक्षात ठेवा. हो, पृथ्वी सर्वांना जागा देते, लक्षात ठेवा. पण पृथ्वीचा हा एवढं मोठं वर्ण अद्वेष्टा, पृथ्वीचं वर्णन सांगत असताना ज्ञानोबा यांनी उदाहरण दिलं. म्हणून तुम्हाला वारीला आता तुम्ही 20 दिवस चालत आलात, लक्ष 17 दिवस. आपण कालचा कितवा 17वा मुक्काम होता ना आपला कालचा, आजचा 18वा मुक्काम आहे. मग तुम्ही सर्वजण 17 दिवस चालत आहात. 17 दिवसामध्ये तुम्ही काय ऐकलं, काय नाही ऐकलं, काय लक्षात ठेवलं, हे तुमचं आहे, लक्षात ठेवा. परंतु आज एकादशी आहे. एकादशीच्या निमित्तानं सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला वारीतनं काही कळालं नाही तरी चालेल, परंतु एक गोष्ट मात्र मी तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगतो. सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर फक्त काय करायचं, पृथ्वीला वंदन करायचं. पृथ्वीला काय करायचं, तुम्ही ज्यावेळेस अंथरुणातून उठून बसाल ना त्यावेळेस पहिल्यांदा पृथ्वीला वंदन करायचं. हे पृथ्वी माता, समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे. ही तू विष्णूची पत्नी आहेस. हो, समुद्र वसने देवी आणि विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व मे. हे भूमाता, ही आपली ही सर्व ही आहे ना, आई आहे, लक्षात ठेवा. पण सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला वंदन करा, लक्षात ठेवा. पृथ्वीपासून तो गुण आपल्याला घेता येतो, लक्षात ठेवा. काय असतं माहितीये का, माणूस शेवटपर्यंत शिकू शकतो, मरेपर्यंत व्यक्ती विद्यार्थी असू शकतो. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली शिक्षणाची तयारी पाहिजे. मरेपर्यंत शिकता येतं माणसाला, मरेपर्यंत. फक्त आपली शिक्षणाची तयारी पाहिजे, लक्षात ठेवा. काय घ्यायचं, पृथ्वीपासून तो गुण आपण घेऊ शकतो, लक्षात ठेवा. अद्वेष्टा, कोणाची द्वेष पृथ्वी करत नाही, लक्षात ठेवा.
महाराज उदाहरण सांगतात, अद्वेष्टा सर्व भूतानाम प्राणी मात्रानाम. भूत शब्दाचा अर्थ, आता काही काही माणसांना म्हणतात भूत, मग भूत आहेत का? आता कलियुगामध्ये भूतच नाहीत, लक्षात ठेवा. एकाने विचारलं का भूत नाहीत कलियुगामध्ये? आता एवढे भूत असताना ते भूत कशाने घेतले? आता आपण काय कमी भूत आहोत का? लक्षात ठेवा सर्वजण. ते आपल्याला घाबरायला लागलं कलियुगामध्ये. पूर्वी होतं ते. आता आपलाच एवढा प्रादुर्भाव झाला, ते येतंय कशाला? भूत शब्दानं प्राणी मात्र भूत अहो आहेच ना. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूताचे शरीर आहेच की. म्हणून भूत शब्दानं होतं. भूत शब्द वाच्य असा आहे, लक्षात ठेवा. जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. ज्या ज्या ठिकाणी आपलं मन जातं, ज्या ज्या ठिकाणी आपली बुद्धी जाते, ज्या ज्या ठिकाणी आपलं ह्या सर्व जातं, त्या 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 शब्दाला भूत शब्दानं काय केलेलं आहे? संबोधित केलेलं आहे ज्ञानोबरायाने. म्हणून सर्व ठिकाणी अशी बुद्धी होणं अद्वेष्टा. कोणाचा द्वेष न करणं. काय ह्या संत महापुरुषांची उदाहरणं तुम्हाला सांगावीत. ज्ञानोबरायांचं उदाहरण सांगत असताना असं सांगितलं जातं की त्या ठिकाणी विसोबा खेचर नावाचा एक व्यक्ती होता. तो विसोबा खेचर एवढ्या दुष्ट प्रवृत्तीचा होता की फार यांचा द्वेष केला त्यांनी, लक्षात ठेवा. त्या चारही भावंडाचा. एक दिवस मुक्ताई त्या ठिकाणी रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्ताला गेल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी चांगले पदार्थ खाल्ले नव्हते. एक दिवस मुक्ताईची अशी इच्छा झाली की आपण मांडे करून खावेत. आणि मुक्ताई मांडे करण्याकरता किंवा हे करण्याकरता एक त्या आळंदीमध्ये खापर मागण्याकरता कुंभाराकडे गेली. खापर, पूर्वी त्या खापरावर ते मांडे वगैरे बनवायची अशी पद्धत होती, पूर्वीचा काळ होता. आणि खापर मागण्याकरता गेली. हा विसोबा खेचर तिथे उभा होता. त्यानं सांगितलं, मुक्ताई काय 4-5 वर्षाची मुक्ताई असेल, मुक्ताईच्या गालामध्ये मारले आणि म्हटले, तुम्ही संन्याशाची मुलं आणि तुम्हाला कशाला मांडे पाहिजेत म्हटले. तुम्हाला मांडे खाण्याचा अधिकार नाही, तुम्ही संन्याशाची मुलं आहात. इतका त्रास दिला. ते सर्व त्रास मला सांगायचा नाही. आणि मुक्ताई आता काय 3-4-5 वर्षाची मुक्ताई रडत रडत घरी आली. ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं असा असा प्रकार घडलेला आहे. ज्ञानोबारायांकडे किती सामर्थ्य होतं माहितीये का? अहो, ज्ञानोबारायांनी नुसतं त्या विसोबा खेचराकडे पाहिलं असतं ना तरी त्याचं भस्म झालं असतं. इतकं सामर्थ्य होतं ज्ञानोबारायांकडे, इतकी ताकद होती ज्ञानोबारायांकडे. हे सर्व गोष्टी ज्ञानोबारायांकडे असताना सुद्धा ज्ञानोबारायांनी त्या माणसाचा द्वेष केला नाही, लक्षात ठेवा. त्या माणसाचा द्वेष केला नाही. मुक्ताईला सांगितलं, तुला मांडेच भाजायचेच ना. योगी होते ज्ञानोबारा. ज्ञानोबारा योगी असल्यामुळे, हो, योग्यांची ती माऊली होते. तुम्हाला प्रमाण माहिती आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. हो, योग्याचं कसं असतं माहितीये का? हो, योग्याकडे सगळी ताकद असते, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांनी योगाग्नीनं आपला जठराग्नी असा प्रदीप्त केला आणि पाठ आहे ना, पाठ, ज्ञानोबारायांचे पाठीवर मांडे भाजायला सांगितले. मुक्ताईला पाठीवर मांडे भाजले ज्ञानोबारायांच्या. आणि हे विसोबा खेचरांनी पाहिलं. आणि विसोबा खेचरांनी पाहिल्यानंतर विसोबा खेचराच्या लक्षात आलं की हे सामान्य व्यक्ती नाही. परंतु ज्ञानोबारायांनी त्या विसोबा खेचराचा अजिबात द्वेष केला नाही, लक्षात ठेवा. आशाही विसोबा खेचराला माझ्या ज्ञानोबारायांना नामदेवरायांचं गुरु बनवलं. नामदेवरायांचं गुरु बनवलं विसोबा खेचराला. मग ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवीच त्यांनी लिहून ठेवली, लक्षात ठेवा. खेचराची ही मना आणि सात्विकाचा पान्हा शवना सभे सोमना समाधी जोडे. खेचर, तो विसोबा खेचराच्या मनामध्ये सुद्धा, म्हणजे ह्या संतांचं अंतःकरण असं आहे की जे खळ आहेत, जे दुष्ट बुद्धीचे आहेत, ते नष्ट होऊ नयेत. तुम्ही पसायदान रोज म्हणता ना, माऊली काय म्हणतात? जे खळाची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ आहेत ना, त्या खळपणा नष्ट होऊ नये अशी ज्ञानोबारायांची प्रार्थना नाहीये, अशी ज्ञानोबारायांची भावना नाहीये. ज्ञानोबारायांची भावना अशी, लक्षात ठेवा, जे खळ आहेत त्या खळपणा कमी हो आणि त्यांची सुद्धा भक्ती संप्रदायामध्ये रती निर्माण हो, बुद्धी निर्माण हो. आणि अशा विसोबा खेचराला सुद्धा ज्ञानोबारायांनी
नामदेवरायांचा गुरु बनवलं, त्याला म्हणतात अद्वेष्टा. कोण अर्थच नाही हो, अद्वेष्टा सर्वभूतानाम. बरं हे जमत नसेल तर पुढचं सांगितलं ज्ञानोबा यांनी, मैत्र, सर्वांशी मित्रत्वानं वागता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, सर्वांशी मित्रत्वानं वागायचं. या जगामध्ये कोण कोणाचा शत्रू आहे लक्षात ठेवा. तुम्ही जर कधी नाटाचे अभंग वाचले माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे, या जगामध्ये कोणी कोणाचा शत्रू नाही लक्षात ठेवा. कोणी काय असतं लक्षात ठेवा, माझा मीच झालो शत्रू. कैसे पुत्रदारा कैसा मित्रू कासया घातला पसरू. आहो जगद्गुरु तुका म्हणे, आपल्या घरामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये आपले मुलं का शत्रू आहेत का? आपले सुना शत्रू आहेत का? आपल्या घरातील सदस्य आपले शत्रू आहेत का? तर नाही. लक्षात ठेवा, आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं, आपल्या संस्कारानं आपण शत्रुत्व निर्माण करत असतो. लक्षात ठेवा, या जगामध्ये कोणी कोणाचा शत्रू नाही. लक्षात ठेवा, कोणी कोणाचं काय, महाराज म्हणतात माझा मीच झालो शत्रू. आपणच आपलं शत्रुत्व निर्माण करून घेत असतो. लक्षात ठेवा हो, म्हणून शत्रू निर्माण करू नका. लक्षात ठेवा हो, सर्वांशी मित्रत्वानं वागता आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला मी साहसानं धाडस करून बोलतो. लक्षात ठेवा, आता मला तुमचा 17 दिवसामध्ये प्रत्येकाचा अनुभव आलेला आहे. मी तुम्हाला काही गोष्टी धाडस करून सांगतोय. लक्षात ठेवा, आपण जन्माला कुठे यावं हे आपल्या हातामध्ये नसतं. लक्षात ठेवा, किंबहुना आपली आई कोण असावी, आपले पिता कोण असावेत हे कुणाच्याच हातामध्ये नसतं. लक्षात ठेवा हो, हे नियतीनं ठरवलेलं आहे, हे निसर्गानं ठरवलेलं आहे. पण मी तुम्हाला हात जोडून सांगतो, जन्माला येणं जरी आपल्या हातामध्ये नसेल, जन्म कुठं घ्यावा हे आपल्या हातामध्ये नसेल, पण एक गोष्ट तुम्हाला मी सायासानं सांगू शकतो की जन्माला आल्यानंतर आपला मित्र कोण असावा, आपल्याला संगती कोणाची असावी हे मात्र आपल्या हातामध्ये असं. लक्षात ठेवा की आपल्याला कोणाच्या संघामध्ये राहायचंय. आणि संगती जर वैष्णवांची लाभली, संगती जर सत्पुरुषांची लाभली, तर शास्त्रानं सांगितलं एवढा काही लाभ होतो. लक्षात ठेवा की सत्संगेन परम प्राप्त दुस्तरम तरते इचरा. जन्माला आल्यानंतर संघ कोणाचा करावा हो, म्हणून सर्वांशी मित्रत्वानं वागत असताना सर्वांशी मित्रत्वानं वागायचं, चांगल्यांच्या संघामध्ये राहायचं. लक्षात ठेवा, दुष्ट आणि ह्या सर्व संघामध्ये राहिल्यानंतर शास्त्रकार असं सांगतात की मृगामृगै संघ मनोब्रजंती गावश्य गोभर स्तुरंगा स्तुरंगई मूर्खश्च मूर्खै सुधय सुधीभी समान शिलेषु विष्णेषु सख्यम. मृग म्हणजे हरिण. तुम्ही असं कधी पाहिलं का? हरिण कधी गाढवाच्या कळपामध्ये राहिलेलं पाहिलं का? हरिण गाढवाच्या कळपामध्ये, हरिण गाढवाच्या कळपामध्ये राहतं का? हरिण कळतं ना, गाढव कळतं ना, दोघांमधला भेद कळतो. हरिण कधी गाढवाच्या कळपामध्ये राहत नाही. लक्षात ठेवा, मृगै हरिण हरणाच्या कळपामध्ये राहतं. संघ मनू गाव गो को शब्द आहे, गाय गाईच्या कळपामध्ये राहते. तुरंग म्हणजे घोडा, संस्कृत मध्ये तुरंग शब्दाचा अर्थ घोडा. घोडा घोड्याच्या कळपामध्ये राहतो, तो कळप सोडून राहत नाही. पण माणसाला कळपच कळायला तयार नाही की आपण कोणत्या कळपातले आहोत. आपल्याला कळपच नाही का आहे. मानव एवढा बुद्धिमान, एवढा स्वतःला बुद्धिमान, बुद्धीला तो असं करतो, पण त्याला कळपच कळत नाही की आपण कोणत्या कळपातले आहोत. प्रत्येक प्राणी प्रत्येकाच्या कळपामध्ये राहतो. लक्षात ठेवा, पण माणूस असा आहे. लक्षात ठेवा, याला कळत नाही की कोणाचा संग करावा. मूर्खश्च मूर्खे सुधय सुधीभी समान शीलेषु व्यसनेषु सख्यम. ज्याचं समान शील असतं, ज्याचं समान व्यसन असतं, त्या दोघांची मैत्री होत असते. लक्षात ठेवा हो, समान व्यसनावाले मित्र होत असतात. लक्षात ठेवा, कारण विषमतेमध्ये झालेली मैत्री, विषमतेमध्ये झालेली मित्रता कदापि टिकत नसते. लक्षात ठेवा हो. म्हणून योग वाशिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना उपदेश करत असताना योग वशिष्ठ असा मोठा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये वशिष्ठ महर्षी रामाला सांगत असताना रामाला सांगतात, रामा ययोरेव समम वित्तम ययोरेव समम कुलम तयोर विवाह मैत्रीच न उत्तम अधमयोः क्वचित. उत्तम अधमाचा विवाह कधी फलीभूत होत नाही. लक्षात ठेवा, आणि उत्तम अधमाची मैत्री कधी फलीभूत होत नाही. लक्षात ठेवा, मित्रता होण्याकरता समानता लागते. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम कुलम तयोर विवाह मैत्रीच न उत्तम अधमयोः क्वचित. अधम आणि उत्तमाची मित्रता होत नसते. लक्षात ठेवा हो.
म्हणजे मित्रता होताना सुद्धा समानता लागते. मग समानता असेल, मग ती गुणांची समानता असेल, विचारांची समानता असेल, अनेक गोष्टीची समानता लागते, लक्षात ठेवा. तर त्या ठिकाणी टिकल्या जाते, लक्षात ठेवा. म्हणजे आपण ह्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू सर्वांशी मित्रत्वानं वाग. हो, सर्वांशी तुझी अशी बुद्धी राहिली पाहिजे, लक्षात ठेवा. हो, म्हणून महाराजांनी सांगितलं की अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र मित्रता. आपल्याला काय आता बोलायचं, लक्षात ठेवा. बोलल्यानंतर काहींना वाईट वाटतं. आपल्याला मी प्रामाणिकपणानं सांगू शकतो, आपल्याला मित्रही कळत नाहीत आणि शत्रूही कळत नाहीत. माणसं नंतर म्हणतात, महाराज केसानं गळा कापला, ओ केसानं गळा कापला. आपले मित्र काय, मित्र केला महाबळी कामा नाही अंतकाळी. आपले मित्र तू हो पुढं, मी आहे माग. कशाचं माग, तसाच पळून जातो. कसलं माग, कसलं काय, आपल्याला पुढं करतात. म्हणून सर्वांना हात जोडून सांगतो, आपले ह्या जगामध्ये आपले मित्र म्हणजे तुम्हाला पटलं तर बघा, आपले मित्र एक तर संत असावेत, नाहीतर आपले मित्र ग्रंथ असावेत, लक्षात ठेवा. ह्या दोनांपेक्षा दुसरा मित्र आपला नसावा, लक्षात ठेवा. एक आपला मित्र संत असावा, नाहीतर मग आपला मित्र ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत आपले ग्रंथ मित्र करा, लक्षात ठेवा. आणि ग्रंथांची मैत्री केली, ज्या भाग्यवंतानं ग्रंथांची मैत्री केली, हो, ज्ञानेश्वरीची मैत्री केली ना, गाथ्याची मैत्री केली ना, गीता भागवताची मैत्री केली ना. हो, मामासाहेबांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. मामासाहेब दांडेकरांचं वाक्य सांगतो. मामासाहेब दांडेकर त्यावेळी SP कॉलेजचे प्राचार्य होते, प्राचार्य. त्यांचे सर्व मित्रमंडळी मामा कॉलेजला जात असताना सुद्धा धोतर, टोपी, नेहरू आणि अशा सर्व वारकरी संप्रदायाचा जो पोशाख आहे, गोपीचंद, सर्व असं ठेवून त्यांचे मित्र म्हणायचे. आणि हातात ज्ञानेश्वरी मामांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असायची मामांच्या हातामध्ये. आणि त्यांचे सर्व मित्र त्या क्वालिटीचे होते, लक्षात ठेवा. ते त्यांना म्हणायचे, तुम्ही रोज ज्ञानेश्वरी हातामध्ये घेता, रोज ज्ञानेश्वरी वाचता. तर मामांचं वाक्य तुम्हाला सांगतो. मामांनी त्या सर्व मित्रांना सांगितलं, हो, ज्ञानेश्वरी माझ्या हातामध्ये आहे, मी ज्ञानेश्वरीची संगती केलेली आहे, ज्ञानेश्वरीशी मी मित्रता केलेली आहे. ज्ञानेश्वरी माझ्या हातामध्ये आहे म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही. माझ्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे म्हणजे माझ्या हाताला ज्ञानोबारायांनी धरलेलं आहे, लक्षात ठेवा. आपल्याला हाताला जर संतांनी धरलेलं असेल, ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबाराय असतात, माझ्या हाताला ज्ञानोबारायांनी धरलेले, लक्षात ठेवा. म्हणून ग्रंथांची मैत्री करा, लक्षात ठेवा. तुम्ही वारीला आलात, पंढरीला आलात, लक्षात ठेवा, ग्रंथाची मैत्री करा. म्हणून तुम्ही जर उद्या चंद्रभागेला जाल, आताही जाऊन आले, काही गर्दीमध्ये चंद्रभागेला जाऊन आलात, कुठं तुम्ही जाल तर घरी जाताना काही नेऊ नका, लक्षात ठेवा, काही नेऊ नका. घरी जाताना एक ज्ञानेश्वरी न्या, एक गाथा न्या. मग तुम्ही म्हणाल आम्हाला वेळ नाही, हे नेऊन घरी काय करायचं, घरी नुसते ते बांधून ठेवायचे का? आपल्याला वेळच कुठे हो कोणाला. आता तुम्ही आलेच कसे इथे मला हेच काही कळत नाही, पण आले, मग घरी ज्ञानेश्वरी नेऊन आम्ही करायचं काय? महाराज तुम्ही तर ज्ञानेश्वरी घरी नेली, गाथा घरी नेला, आणि तो गाथा ज्ञानेश्वरी आज नाही, उद्या नाही, 10 वर्षांनी तुमच्या घरातील तुमच्या नातवाने जर तो ज्ञानेश्वरी उघडली आणि जर ज्ञानेश्वरी उघडून ती ज्ञानेश्वरी आपल्या आजोबा आणि आपल्या आजोबाने ज्ञानेश्वरी आणलेली आहे, ज्या दिवशी तुमच्या नातवानं ती ज्ञानेश्वरी वाचली त्या दिवशी तुमचा परमार्थ फलीभूत होईल, तुमची साधना फलीभूत होईल, लक्षात ठेवा. आपण आपल्या जीवनामध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत, ग्रंथ आपल्या घरामध्ये असले पाहिजेत, संतांची संगती. म्हणून मित्रत्व करताना ग्रंथांशी करा, लक्षात ठेवा. मित्रत्व करताना संतांशी करा, सत्पुरुषांशी करा. म्हणून ज्ञानोबाराय अर्जुनाला सांगतात, अर्जुना मैत्र, करुणा, अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. दया नावाची गोष्ट अंतःकरणामध्ये, पाषाणाचे अंतःकरण उपयोगाचे नाही, लक्षात ठेवा. अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. अंतःकरणाला द्रवीभूत अंतःकरण झालं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हे अंतःकरण ज्यावेळी द्रवीभूत होऊ शकतं, दया अशी असली पाहिजे. माऊलींना विचारा, माऊली सांगतात, दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न करसी साना थोर. त्याला दया म्हणतात.
ही अंतःकरणाची वृत्ती असते, लक्षात ठेवा. हो, म्हणून ही करुणा, अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराजांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र केलेलं आहे. ममत्व, कशाविषयी ममत्व नाही हे लक्षात ठेवा. दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला विसरता आल्या पाहिजेत, मी आणि माझं. मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझं, या दोन गोष्टीच्या भाग्यवंताला विसरता आल्या. काय आपलं नव्हतं, लक्षात ठेवा. काहीच नव्हतं येताना. काय आणलं होतं आपण येताना? आऊट हात, 3.5 हाताचा देह. येताना काहीही नव्हतं, लक्षात ठेवा. पण इथं आल्यानंतर केवढा पसारा आपण एकत्र केलाय. जया परमार्थाची चाड तेने सांडावी लिगाड, असे शब्द आहेत. तुम्ही सर्व वारकरी आत्मा सांगतो, तेने सांडावी लिगाड. लिगाड म्हणजे आम्ही हे सर्व काय काय बनवलंय आणि हे सोडून जायचं, लक्षात ठेवा. आपल्याला हे सर्व सोडून जायचं आहे. याचा मोह असता कामा नये. मोह, त्याला म्हणतात ममत्व. जो विरक्त व्यक्ती असतो ना, विरक्त माणूस, वैराग्यवान व्यक्ती असतो ना, त्याला हे सर्व गवतासारखं असतं, लक्षात ठेवा. त्याला हे म्हणजे तुम्हाला मी शास्त्रातले उदाहरण सांगत असताना, हे जग सोडून जात असताना दुःख होता कामा नये. आणि जर दुःख झालं तर पुन्हा मातेच्या उदर कोरी पुन्हा यावं लागेल, लक्षात ठेवा. मातेच्या उदर कोहरी पचवली विष्ठेची आदाथरी, किती जन्म झाला फेरा. पण ममत्व कमी करता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ममत्व, म्हणून आपल्याला शास्त्रामधली उदाहरणं पाहायला मिळतील, लक्षात ठेवा. काय काय होतं यांच्याकडे, पण यांनी सर्व सोडून दिलं. ज्या क्षणी कळालं यांना मृत्यू आहे. गौतम बुद्ध जन्माला आले ना, राजघराण्यामध्ये जन्माला आले, ते लक्षात द्या. गौतम बुद्ध राजघराण्यामध्ये, त्यांच्या घरी एक दिवशी संत आले. राजघराण्यामधले आई वडील होते आणि त्यांनी सांगितलं, ह्या मुलाला तुम्ही, त्या मुलाचं ते मस्तिष्क पाहिलं. लहान होता बालक, सिद्धार्थ लहान होता. त्या साधूनं सांगितलं, आईला सांगितलं, वडिलांना सांगितलं की तुम्ही याला मेलेला व्यक्ती कधी पाहू देऊ नका, याला कधी सुकलेलं फुल पाहू देऊ नका. आणि जर याने हे पाहिलं तर हा तुमच्याकडे राहणार नाही. एक दिवस त्या सिद्धार्थाला मेलेला व्यक्ती पाहायला मिळाला. तो घरामध्ये आला. आईला विचारला, आई माणूस मरतो? म्हणले हो. मग मलाही मरावं लागेल? म्हणले हो. ज्या क्षणी त्याला हे फूल पाहिलं सुकलेलं, ह्या 2-3 गोष्टी त्या सिद्धार्थाने पाहिल्या आणि त्या क्षणी सर्वस्वाचा त्याग केला. काय नव्हतं, लक्षात घ्या त्यांच्याकडे. आपल्याकडे त्याग करण्याकरता आहे काय? ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, बाविता पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सोडून या. ते सर्व सोडून दिलं आणि ह्या मार्गाला आले, लक्षात घ्या. ह्या परमार्थाच्या मार्गाला लागले, लक्षात ठेवा. त्या साधू संतांच्या मार्गाला लागले, लक्षात ठेवा. गोपीचंद राजाचं उदाहरण येतं. कितीतरी राजाचे उदाहरणं सांगितलं. सर्व त्या ज्या क्षणी कळालं त्या क्षणी हे सर्व मदालसानं आपल्या सर्व मुलांना उपदेश करत असताना सांगितलं, बाळा नित्योसी बद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी. ओ तू ही कशासाठी अडकलायस, लक्षात ठेवा. तुला याच्यातून कोण सोडवणार आहे? याच्यातून सोडवणार कोणी नाही, लक्षात ठेवा. निर्मम ममत्व असता का? कोणत्या गोष्टीमध्ये ममत्व कमी करता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्याचं उदाहरण सांगत असताना अनेक उदाहरणं सांगितले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला सांगतात, अर्जुना निर्ममो, ममत्व धरू नको कोणत्या गोष्टीचं. मी काय आणि माझं आपलं काय आहे हे अजून आपल्याला कळालंच नाही. जे आपलं नाही त्याला आपण माझं म्हणत गेलो, लक्षात ठेवा. प्रामाणिकपणानं का सांगा, आपण कधी देवाला माझं म्हटलं का? कधी संतांना माझं म्हटलं का? माझं म्हणायचं त्याला माझं म्हटलंच नाही. आणि ज्याला नको त्याला माझं म्हणत बसलो, लक्षात ठेवा. जे काही कामाचे नाही, लक्षात ठेवा. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे, जाईल धन धारा पुत्र जन, बंधू सोयरे किशोर सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी संत चरणी भावधरा, क्षणोक्षणा नामस्मरा. हो, हे काय आहे, लक्षात ठेवा. धनाची होय त्रुटी. एक तुम्हाला तुमच्या जीवनाचं उदाहरण सांगतो. तुम्ही उभ्या आयुष्यामध्ये सर्व करा,
चांगलं घर बांधा तुमच्या पुरुषार्थानं. खूप तुम्ही सर्व केलेलं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही शिथिल होता ना, ज्यावेळेस तुम्ही गलित गात्र होता ना, ज्यावेळेस तुमच्या शक्ती इंद्रिय तुमच्या ताब्यामध्ये राहत नाहीत ना, म्हणजे धाडस करून बोलतो, कोणाला वाईट वाटू देऊ नका. तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही ते उभं केलेलं आहे, तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये ते सर्व केलेलं आहे, पण चांगल्या घरामध्ये ज्यावेळेस तुमची शारीरिक स्थिती चांगली राहत नाही, त्यावेळेस तुम्हाला त्या घरामध्ये थुंकण्याचा अधिकार नाही. तुमची मुलं तुमचे नातू म्हणते, बाबा इथं थुंकत जाऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सर्व केलेले, पण तुम्हाला तिथं थुंकण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही आता शिथिल झाला आहे. तुमची किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुम्ही देताय तोपर्यंत तुमची किंमत आहे. ज्या दिवशी तुमचं देणं बंद होतं त्या दिवशी तुमची किंमत ही शून्य होत असते. लक्षात ठेवा. नाथ महाराजांच्या ओव्या तुम्हाला सांगतो. नाथ बाबा म्हणतात, जवया धनाची होय त्रुटी तव स्त्री वसवसवणी लागे पाठी. वसवसने ह्या शब्दाचा अर्थ, मराठी अर्थ घरी गेल्यावर बघा. वसवसने म्हणजे काय? जवया धनाची होय त्रुटी तव स्त्री वसवसवणी लागे पाठी. आता नावडते तुमच्या गोष्टी. आता तुमच्या गोष्टी आवडत नाही, आता बोलणं आवडत नाही, पाहणं आवडत नाही. किती जणांची तुम्हाला उदाहरणं सांगू. लक्षात ठेवा. तारुण्यामध्ये जमतं, थोडं वय झालं की म्हातारीचं जमतच नाही. हे वेगळा, तू एका बाजूला, हे का जमत नाही? आता जे तारुण्यामध्ये जमत होतं ते आता काय झालंय? आता का जमत नाही? किती गोष्टी तुम्हाला सांगू मी. सांगितल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. लक्षात ठेवा. काही गोष्टी मी बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. तारुण्यामध्ये जमत होतं, आता जमत नाही. आता एक शब्द बोलला की लगेच काय होतंय? आज तुमच्या माझ्या घरामध्ये काय चाललंय? लक्षात. झाकली मूठ. पुढचं तुम्ही बोला, मी नाही बोलणार. तुम्ही बोलत जायचं. काय 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 चाललंय तुमच्या आमच्या आज घरामध्ये? आज तुमच्या माझ्या घरामधलं काय परिस्थिती आहे? लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थ करणं, मनुष्य वारी करणं, पंढरीला येणं, ह्या गोष्टीला परमार्थ म्हणत नाहीत. लक्षात ठेवा. परमार्थ त्याला म्हणतात आपलं वागणं, आपला व्यवहार, आपलं घरातील माणसांशी व्यवहार, आपल्या तुम्ही परिजनामध्ये राहता, तुम्ही मित्रमंडळीमध्ये राहता, तुमचा व्यवहार काय आहे, याला परमार्थ म्हणतात. लक्षात ठेवा. याला बाकीला परमार्थ म्हणत नाहीत. लक्षात ठेवा. पण ते बदल झाला पाहिजे वारीला आल्यानंतर. मग आता तुम्ही वारी येऊन घरी गेल्यानंतर, आता तुम्हाला इतका दिवस वेळ दिला आणि घरी गेल्यानंतर परत तीच कळकळ तुम्ही सुरू केली, तर ते म्हणतात वारीला जाऊन हेच केले. म्हणजे हे बोलणे ऐकू नका. तर पहिले जसे होते तसेच तुम्ही जाल. मला जास्त बोलायला लावू नका. तुम्ही आता ही वारी केली ना, असा एक बदल करा की घरी गेल्यानंतर तुमच्या मुलांनी, तुमच्या सोनांनी वाटलं पाहिजे, तुमच्या पायाला त्यांनी काय केलं पाहिजे, दर्शनच तुमचं घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा. असं आपल्या काय असलं पाहिजे, आपल्यामध्ये बदल करून घ्या. लक्षात ठेवा. हा निसर्ग आहे, बदल केला पाहिजे. बदल करून घ्या तरच परमार्थ फलीभूत होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं, मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. अहंकार, कुठल्याही मनामध्ये अहंकार ठेवू नका. लक्षात ठेवा. काय अहंकाराचं चांगलं राहत नाही. लक्षात ठेवा. अभिमान आला, अभिमानाला काही होत नाही. लक्षात ठेवा. अभिमान सोडून द्या, अहंकार सोडून द्या. मी मोठा आहे आणि आहे नाही. लक्षात ठेवा. हे चांगल्या अहंकार शेवटपर्यंत टिकला नाही. लक्षात ठेवा. रावणाकडे सर्व गोष्टी होत्या, पण अहंकार टिकला नाही. लक्षात ठेवा. शेवटीपर्यंत सिद्धीला गेला नाही. लक्षात ठेवा. काय ताकद होती त्याच्याकडे. भगवान शंकर समाधीतनं नाचत होते. लक्षात ठेवा. इतकी ताकद त्याच्याकडे होती. लक्षात ठेवा. आपली तेवढी ताकद नाहीये. भगवान शंकर नाचायचे मंत्र म्हणताना, देवराज सभ्यमान पावनांग्रे पंकजम. काय किंवा तो असं म्हणायचा ना, हो, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेब लंब लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड डमड्डमन्य नादमड्ड मर्वयं च कारचंड तांडवं तनोतु न शिवशिवं धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर जटाकटाह संभ्रम प्रलंप लिंप निर्जरी विलोलरी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 जल ललाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणम मम. भगवान शंकर नाचायचे हो, पण अहंकार सिद्धीला गेला नाही. लक्षात ठेवा. काही नाही राहिलं. लक्षात ठेवा. काही शिल्लक राहिलं नाही. मग आपलं कुठं घेऊन बसता. लक्षात ठेवा. म्हणून अर्जुनाला निमित्त करून भगवान सांगतात, निर्ममो निरहंकार. अहंकार असता कामा नये. लक्षात ठेवा. हो. आणि म्हणून
निरहममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. याच्यामध्ये समानता, दुःखामध्ये समानता माना, सुखामध्ये समानता माना. सुख झालं म्हणजे उड्या मारू नका, आणि दुःख झालं म्हणजे अजिबात उद्विग्न होऊ नका. लक्षात ठेवा, दुःख झालं तर तो प्रभूचा प्रसाद आहे. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. कदाचित दुःख येईल जीवनामध्ये, सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपा. कशासाठी म्हटलंय? सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपा. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. सुख येईल दुःख येईल, लाभ होईल हानी होईल, जय होईल पराजय होईल. असं होत नसतं. लक्षात ठेवा. काही काहींना वाटतं वारी केली मग दुःख कशाला यायला पाहिजे. हा, असं होत नाही. कदाचित दुःख येईल. काही काही माणसांचे मोठे प्रश्न आहेत. आम्ही एवढा परमार्थ करतो, आम्ही एवढं सर्व करतो, आणि आमच्याच वाट्याला हे का? ते काहीच करत नाही, आणि त्यांचं सगळं पुढचं तुम्हाला सगळं माहिती, काय काय म्हणायचं किंवा काय तुम्हाला बोलायचं हे तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे. आम्ही सर्व एवढं करतो तरी आमचं असं काही नाही. असं काही काहीच्या जीवनामध्ये प्रश्न आहेत. तुम्हाला निमराज महाराजांची शपथ घेऊन सांगतो, परमार्थ करणाऱ्या व्यक्तीवर दुःख येईल की नाही हे मी सांगू शकत नाही, परंतु जो व्यक्ती प्रामाणिकपणानं परमार्थ करतो, जो व्यक्ती प्रामाणिकपणानं सद्गुरू महाराजांची सेवा करतो, हो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी अधोगती होऊ शकत नाही. लक्षात घ्या. तो व्यक्ती जीवनामध्ये कधी वाम मार्गाला जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. नाही, अधोगती न होणं, वाम मार्गाला न जाणं, हीच मोठी परमार्थातली काय आहे फलश्रुती. लक्षात ठेवा. ही काय सुख दुःख ही काय आहे? मागच्या जन्मातली कर्म असतात. लक्षात ठेवा. ते कर्म भोगावीच लागतात. लक्षात ठेवा. हो, केले कर्म झाले त्याची भोग आले. जे आम्ही मागं केलेले ते भोगावं लागणार ना. ही मृत्यू, हे कर्मभूमी. लक्षात ठेवा. मागं जे केलं ते भोगावं लागेल. लक्षात ठेवा. पण आता जे केले ना, हो, ते वायाला जाणार नाही. लक्षात ठेवा. परमार्थ हा कधी वायाला जात नाही. लक्षात ठेवा. अहो, गाईचं शेण पडलं तर 2-4 खडे घेऊन येतं. लक्षात ठेवा. आणि परमार्थातली सेवा कधी व्हायला जाईल का? अजिबात व्हायला जाऊ शकत नाही परमार्थातली सेवा. लक्षात ठेवा. ती घेऊनच येणार, पण त्याला वेळ आहे. त्याला एक विशिष्ट काळ द्यावा लागतो. लक्षात ठेवा. विशिष्ट काळ द्यावा लागतो त्याला. लक्षात ठेवा. म्हणून सम आणि दुःख, सुखामध्ये दुःखामध्ये असं विचलित होऊ नका. दुःख आलं तर तो प्रभूचा प्रसाद आहे, तो स्वीकारा. हतबल होऊ नका. माणसं हतबल होतात. लक्षात ठेवा. दुःख पचवा, वेदना पचवा, दुःख पचवा. दुःख सुद्धा पचवण्याची ताकद निर्माण करा. येईल, पण असं दुःख जगामध्ये नाहीये जे कायमस्वरूपी राहणार आहे. लक्षात ठेवा. एक विशिष्ट काळ आला की दुःख सुद्धा जाणार असतं. लक्षात ठेवा. जर रात्र आहे तर दिवस निश्चित आहे. लक्षात ठेवा. सुखस्यानंतरम दुःखम. सुख आलं की दुःख येईल, दुःख गेलं की सुख येईल. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये विचलित होऊ नका. सुख आलं म्हणजे जास्त आणि दुःख आलं म्हणजे असं होऊ नका. म्हणून सम, दोघांमध्ये समानता. आणि असं म्हटलं अर्जुनाला देवानं, अर्जुना सम दुःख सुख क्षमी. सुख दुःखामध्ये समान राहा आणि क्षमा तुझ्याकडे असू दे. क्षमा ज्या व्यक्तीकडे असते ना, क्षमा शस्त्रदया नराची हती. क्षमा शस्त्रदया नराची हती. दुष्टतया प्रति काय करती. तृण नाही तेथे पडला दावाग्नी. अग्नी जरी पडला ना, अग्नी, आणि तुमच्याकडे ते गुण असेल ना, तर अग्नी सुद्धा काही करू शकत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून क्षमा त्या ठिकाणी तुमच्याकडे सर्वांकडे असली पाहिजे. आणि ह्या 2-3 गोष्टी लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचंय का छोटं व्हायचंय? तुम्हाला काय व्हायचंय जीवनामध्ये हे मला एकदा सांगा बरं, मग तुम्हाला मी त्याचा उपाय सांगतो. तुम्हाला काहीच व्हायचं नाही. तुम्हाला फक्त आता पटकेने कधी एकदा घरी जायचं. एकादशी पण पळच, आता द्वादशीला घरी, तुम्हाला फक्त आता घरी जायचं पडले. बाकी छोटं मोठं हे तसलं काही विचारू नका. म्हणजे असं काही विचारू नका महाराज आम्हाला. आता आम्हाला फक्त घरी जायचं लवकर. हो, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय, कबीर महाराजांचं तुम्हाला सांगतो, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय, मोठ्या माणसाकडे क्षमा बडनको चाही, असं कबीरांचं प्रमाण आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये वावरत असताना
क्षमा करायला शिका. हो, क्षमा करायला शिका. म्हणून अर्जुनाला सांगितलं क्षमा सम दुःख सुख क्षमी. आणि याच्या खाली असं लिहिता जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषात नेनेची काही अपपरू नाही चैतन्य दैसा. या ठिकाणी आपल्या प्रवचनाची मराठी थोडी संपलेली आहे. तुम्ही बरेच जण सकाळी चंद्रभागेला स्नानाला गेलात. काही राहिलेले आहे, सर्वांचं स्नान होईल. गर्दी खूप आहे, म्हणून तो गेला म्हणून मी जायचं असं करू नका. आपली आपली काळजी घ्या. आपण व्यवस्थित राहा, व्यवस्थित वारी करा. आपण आहे तर सर्व आहे, आपणच नाही तर काय मग. पण आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. संयोजकाला आयोजकांना परत तिथून फोन करणं किंवा हे करणं, आपण आपल्या ग्रुपमध्ये जा. आमचे सर्व वारकरी, आमचं सर्व तरुण मंडळ आणि त्या तरुण मंडळाला, सर्व वारकऱ्यांना, सर्व वैष्णवांना मनापासून धन्यवाद देतो. ज्या ज्या या ठिकाणी गावावरनं जे जे वारकरी या ठिकाणी श्रद्धेनं या पालखी सोहळ्यामध्ये हजर राहिलेले आहेत, त्या त्या वारकऱ्यांना निमराज महाराज तशी तशी बुद्धी, निमराज महाराज तसं तसं सामर्थ्य देत असतात. लक्षात ठेवा. आणि तुमची जी श्रद्धा आहे, तुमची जी एवढी मोठी श्रद्धा आहे निमराज महाराजांवर, पण निमराज महाराज तुमच्या श्रद्धेला फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. ही सर्वांच्या चरणी विनम्र भावनेने विनंती करतो. आणि या ठिकाणी तुम्हाला मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी आणि या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी आहेत, सर्व श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ नरहरी निम्मराज महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे वासुदेव हरे वासुदेव हरे. सर्वांनी पसायदान मोठ्या आवाजामध्ये म्हणायचे. आज एखाद्या